हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7 चा चॅप्टर नंबर 15 स्टॅटिस्टिक। या चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 54 चा फर्स्ट लेक्चर मध्ये आपण फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन पाहिलेला आहे। या लेक्चर मध्ये आपण थर्ड अँड फोर्थ क्वेश्चन पाहणार आहोत। पहा थर्ड क्वेश्चन काय दिलेला आहे। द एन्युअल रेनफॉल इन विदर्भा in 5 years is given below. What is the average rainfall for those 5 years? पहा 5 years रेनफॉल दिलेला आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं, एव्हरेज काढायचं आहे। 900 mm, 650 mm, 450 mm, 733 mm and 400 mm। पहा एव्हरेज कसं काढणार, आता इथे आपण काय करणार, फर्स्ट एव्हरेजचा फॉर्म्युला आपल्याला अगोदर लिहावा लागेल। पहा काय लिहिणार इथं, एव्हरेज रेनफॉल। आपल्याला एव्हरेज रेनफॉल काढायचा आहे, इक्वल टू काय करू, सम ऑफ द एन्युअल रेनफॉल फॉर 5 years and अपॉन मध्ये काय येईल बाळांनो, नंबर ऑफ इयर्स। पहा काय दिलेलं आहे, सम ऑफ द एन्युअल रेनफॉल फॉर 5 years काय दिलेलं इथे दिलेले 900, 650, 450, 733 and 400। हे ऑल लिहून घ्यायचं आहे आपल्याला इथे। 900 प्लस 650 प्लस 450 प्लस 733 प्लस 400। किती नंबर्स आहेत बघा, नंबर्स ऑफ इयर 1 2 3 4 5। इथेही काउंट करू शकता 1 2 3 4 5। मग आपण मधून काय लिहू आपण, अपॉन 5। पहा या सगळ्यांचं प्लस करून पहा, इथे रफ वर्कमध्ये करूयात का आपण। 900 प्लस 650 450 733 and 400। इथे काय येईल 3, 5 5 10 and 3 कॅरी 1, 9 10 16 4 20 27 and 4 31। पहा काय आलं 3133। सो इक्वल टू 3133 अपॉन 5। पहा इथे रफ वर्कमध्ये करूयात याचं डिव्हिजन। 5 6 30 1, 5 2 10 हे 3, 5 6 30 हे 3, 0.56 फिर से 30। पहा काय आलं 626 626.6 mm युनिट दिलेला आहे। सो फायनल आन्सर कसं लिहिणार बाळांनो, काय विचारलंय, द एव्हरेज रेनफॉल फॉर 5 years in Vidarbha is 626.6 mm। दिस इज अवर फायनल आन्सर। हा समजलं। पहा फोर्थ क्वेश्चन काय दिलेलं आहे, अ फार्मर बॉट सम सॅक्स ऑफ द ॲनिमल फीड। ॲनिमल फीड म्हणजेच ॲनिमलसाठी आणलेलं अन्न, हे फार्मरनं काय केलेलं आहे, काही सॅक्स आणले ॲनिमल फीड। द वेट ऑफ द सॅक्स आर गिवन बिलो इन किलोग्राम्स। त्यांचं त्या सॅक्सचं वेट हे किलोग्राममध्ये खाली दिलेलं आहे। व्हॉट इज द एव्हरेज वेट ऑफ द सॅक्स। आपल्याला त्या सॅक्सचं एव्हरेज काढायचं आहे, सॅक्सच्या वेटचं एव्हरेज काढायचं आहे। पहा आता इथे काय करणार आपण, आपल्याला हे दिलेलं आहे 400
49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 492 आणि 404.2 असेल हे इथे 48.8. पहा हे वेट दिलेले आहेत इथे. आपण काय करणार, इथं सुरुवातीला काय येईल, अव्हरेज. काय ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक इक्वल टू काय असेल इथे, सम ऑफ वेट ऑफ ईच सॅक. आपल्याला प्रत्येक सॅकचं इथे काय काढायचं आहे, वेटचं अव्हरेज काढायचं आहे. खाली काय येईल, नंबर ऑफ सॅक. पहा काय, सम ऑफ वेट ऑफ द ईच सॅक्स. फर्स्ट काय आहे, 49.8 प्लस 49.7 प्लस 49.5 प्लस 49.3 प्लस 50 प्लस 48.9 प्लस 49.2 प्लस 48.8 अपॉन नंबर ऑफ द सॅक्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 and 8. सो इथे लिहून काढा 8. पहा इक्वल टू, याचं आपल्याला काय करावं लागेल, रफवर्कमध्ये मी तुम्हाला दाखवते, ॲडिशन करावं लागेल. कारण हे कॅल्क्युलेशन खूप थोडं हार्ड आहे, पॉईंटमध्ये असल्यामुळे इथे कन्फ्युजन होऊ शकतं. इथे कन्फ्युजन झालं, चुकीचं आन्सर मिळालं तर तुमचं उत्तर पूर्ण चुकू शकतं. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊन इथे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. पहा फर्स्ट नंबर काय आहे, 49.8 प्लस 49.7, 49.5, 49.3. आता 50ला काय करणार आपण, 50.0 म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये कन्फ्युजन होणार नाही. 48.9, 49.2, 48.8. पहा आले का सर्व नंबर, 1 2 3 4 5 6 7 8. काय येईल, 7 9 2.9 0.9 किती येईल इथे, 0.5 कॅरी 4 6 येईल, 6 4 इथे 6 कॅरी 6 4 4 390 3952 395.2 395.2 अपॉन 8. पहा याचं डिव्हिजन पण इथे रफवर्कमध्ये करते. 95.2 काय येईल, 432 अपॉन 7 हे 5 then 9 and 72 5 2 3 हे 2 खाली येईल and 8 4चा 32. पहा हे असं आन्सर आलेलं आहे 49.4. मी ते काय लिहीन मी, 49.4 kg मध्ये विचारलं आहे आपल्याला, किलोग्रॅम. फायनल आन्सर कसं येईल पहा, आन्सर द ABERAG अव्हरेज वेट, कशाचं वेट विचारलंय, वेट ऑफ द सॅक्स इज 49.4 kg. झालं आपलं फायनल आन्सर. इथे आपला प्रॅक्टिस सेट 54 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.